संभाजी विश्वास पाटील लिखित कादंबरीचे मराठी वाचन. बगावत भाग 3. शृंगारपुराबाहेरचे ते महादेवाचे मंदिर सरत्या पहाटेचे शंभूराजांच्या इष्टमित्रांनी भरून गेले होते. आभाळ ढगांनी गच्च दाटून आले होते. नव्या धाडसी मार्गावर निघायचे होते. शंभूराजांनी महादेवाला अभिषेक सुरू केला होता. अनेक शास्त्री पंडित उघड्याबंब अंगाने त्या भव्य देवालयाच्या गाभाऱ्यात हजर होते. तासभरात अभिषेक आटोपला. काळेशार ढग पांगून पांढरट कवडसे दिसू लागले. दिवाण दरकदार सरदार विठ्ठलराव मंदिराच्या बाहेर पडले. आता गाभाऱ्यामध्ये फक्त कवी कलश आणि शंभूराजे उभे होते. न राहून कवी कलश बोलले, राजन, आपली आग्र्या मथुऱ्यापासून ते आजवर आम्ही आपली सावली बनलो आहोत. आपणच आमचे दरकदार वतन आहात असे मानून आपल्या पाठीमागून जन्मभर फिरतो आहो. शंभूराजांनी कवी कलशांकडे पाहून मंद स्मित केले. ते बोलले, कविराज, आपली सोबत म्हणजे ज्ञानवृक्षाची सावली, काव्य शास्त्र विनोदाच्या अखंड लहरी. आपण आमचे कुठले मित्र? आपण तर आमचे वडील बंधू. मग निघायचं का आम्ही आपल्या सोबत? नको कविराज, यावेळी नको. शंभूराजे कसनुसे असून बोलले, आपण आमच्या सोबत याल तर हे विखारी जिभांचे सर कारकून काय ओरडतील आहे माहीत? दुष्ट दगाबाज कवी कलशानेच भानामती केली. वेड्या शंभूला तंत्रमंत्र करून मोगलांच्या कळपात ओढून नेला. कलश विषण्णतेने हसले, मात्र शंभूराजांच्या दुराव्याचे दुःख त्यांच्या मुखावरून हटायला तयार नव्हते. तेव्हा त्यांना दिलासा देत शंभूराजे बोलले, उलट आपण पाठीमागे राहाल तर आमच्या हितशत्रूंच्या हालचालींवर आपला वचक राहील. तिकडे आम्हावर काही संकट आली तर आपल्याला हाक तरी मारता येईल, जसा आपला हुकूम राजन. कवी कलश बोलले, मात्र युवराज, आपल्या माघारी फळावरच्या काही काव्यबाज प्रवृत्ती शांत राहणार नाहीत. तडक महाराजांकडे कागाळ्या करून ते आम्हाला हद्दपार करा असाही आग्रह धरायला मागपुढं पाहणार नाहीत. शंभूराजे प्रसन्नतेने हसत बोलले, त्याची आपण फिकीर करू नका कविराज. कवी कलश ही व्यक्ती काय वकुबाची आहे हे संभाजींपेक्षा शिवाजीराजेच अधिक जाणून आहेत. त्यांनीच तर आमच्या मार्गदर्शनासाठी आग्र्याला आपली प्रथम निवड केली होती. ही मंडळी काहीही वहीम ठेवतात हो. म्हणे आम्ही रेड्याच्या कातडीवर बसून अनुष्ठाने करतो. असे आरोप फक्त बैलबुद्धीचेच महाभाग करू शकतात. रेड्याचं कातडं किती जड असतं ते कापून घ्यायला किती लोक लागतात, अंथरायला किती लोक लागतील याची कल्पना आहे का त्या महाभागांना? कविराजांना धीर देत शंभूराजे बोलले, आपल्या तैलबुद्धीची, या शंभूवरच्या निष्ठेची थोरल्या राजांना पूर्ण कल्पना आहे. आमचे हित शत्रू रंगवतात तसेच आपण असता आणि आपला पुत्र खरेच एका भोंदू मांत्रिकाच्या नांदी लागला आहे असं काही आबासाहेबांना दिसलं असतं तर त्यांनी तुमचा केव्हाच टकमक टोकावरून कडेलोट केला असता कविराज. कवी कलश अधिक काही बोलले नाहीत. शंभूराजांचा हात हाती धरत ते घोगऱ्या आवाजात इतकेच बोलले, राजन, स्वतःची काळजी घ्या. दुपारी आभाळात असंख्य ढग उठले होते. त्यांच्या सावल्या शृंगारपुरावर उतरलेल्या. आपल्या 2500 स्वारांसह शंभूराजे सज्जनगडाकडे कूच करीत होते. त्यांना आणि मेणत्यात बसलेल्या राणूबाई, अक्कासाहेब व दुर्गाबाईंना निरोप देण्यासाठी निम्मे नगर शिवेजवळ गोळा झाले होते. निरोपावेळी कवी कलशांचा कंठ दाटून आला होता. येशूबाईंना घेऊन आलेली पालखी एका विराट जांभूळ वृक्षाच्या बुंध्याजवळ थांबली होती. येशूबाईंच्या मुखावर बाळंत सूज दिसून लागली होती. डोळे खोल गेलेले. येशूबाईंची चर्या भरल्या आभाळासारखी दुःखाने माखून गेली होती. त्यांच्या डोळ्यातून आसवांच्या झडी वाहू लागल्या. तेव्हा त्यांच्या नेत्रातील
काजळ रंग गोड्या गालावर उघडला. शंभूराजांनी आपल्या शेल्याने त्यांची आसवे टिपण्याचा प्रयत्न केला. येसूबाई आणि दुर्गाबाई राणूबाईंच्या जवळ गेल्या. राणूबाईंनी दुर्गाबाईंच्या पाठीवरून हात फिरवला. "काळजी घे हो," त्या पुटपुटल्या. शंभूराजांनी राणूबाईंना येसूबाईंच्या सोबतीला राहा असे परोपरीने समजावले. पण अक्कासाहेब बोलल्या, "शंभूराजे, सज्जनगडावर तुम्हाला स्वामीजींच्या दारापर्यंत पोहोचवेन. तिथूनच तशी वाईकडे निघून जाईल." काहीशा खिन्न दिसणाऱ्या शंभूराजांना भरवसा देत येसूबाई बोलल्या, "माझी खात्री आहे युवराज, तुम्हाला सज्जनगडी स्वामी भेटतील. मनातली सारी किलमिशं दूर होतील. हेही दिवस जातील. युवराज्ञी, अधिक काळ आपणही इथे शृंगारपुरी राहू नका. तर मग लागल्यास पन्हाळगडाकडे निघा." "पन्हाळ्याकडे? ते कशापायी?" येसूबाईंनी अचंब्याने विचारले. "माहीत नाही का तुम्हाला? आमचे आबासाहेब आता थकलेत, कमालीचे वृद्ध दिसू लागलेत. त्यांच्या तब्येतीची काळजी व्हायला आपलं घरचं जवळचं माणूस आजूबाजूला नको का?" संभाजीराजे बोलले. तेव्हा येसूबाईंच्या डोळ्यातलं पाणी आपोआप हटलं. नवऱ्याबाबतच्या अभिमानाने त्यांचा माथा ताठ झाला. भाग 4. अपमान आणि अवहेलनेचा अहंकार किती दाहक असतो याची कल्पना फक्त संवेदनशील, स्वाभिमानी मनुष्यालाच असते. संभाजीराजे आपल्या पथकानिशी एकदाचे सज्जनगडाच्या दरवाजाजवळ आले, तेव्हा अतिविचाराने त्यांचे मस्तक नुसते ठणठणत होते. अशा भणभणत्या मस्तकावरचा रामबाण इलाज म्हणजे एक तर खडकावर गेंड्यासारख्या धडका देऊन मस्तक कायमचे शांत करायचे, अथवा तुकोबा अगर रामदास स्वामींच्या दर्जाच्या एखाद्या श्रेष्ठ संत सज्जनांच्या पायावर जाऊन डोके ठेवायचे. त्यांच्या ज्ञानमय आध्यात्मिक पाणपोईतील अमृत चाखायचे आणि त्या आधारे जीवनातील साफल्य शोधायचे. गडाच्या महादरवाजात तेथील अधिकारी वासुदेव बाळकृष्ण आणि कृष्णाजी भास्कर या दोघांनी शंभूराजांचे स्वागत केले. तेथील महालामध्ये जाऊन विश्रांती घ्यायच्या आधी रामदास स्वामींच्या मठाच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पोचावे असाच मनसुबा युवराजांनी केला होता. मात्र अलीकडे ते जिथे तिथे जातील तेथे तेथे दुर्दैवाच्या काटेरी फांद्या त्यांचा पाठलाग करत होत्या. त्या दिवशी युवराज सज्जनगडावर पोचले त्याच्या नेमक्या आदल्याच दिवशी स्वामीजींनी गड सोडला होता. ते मसूर मार्गे कोल्हापूरकडे निघून गेले होते. आणखी 15 दिवस तरी तेथे परतून यायची त्यांची शक्यता दिसत नव्हती. येसूबाईंच्या माघारी आता दुर्गाबाई त्यांची काळजी वाहत होत्या. राणूबाईही आज ना उद्या गुंता सुटेल. शंभूराजांनी धीर सोडू नये अशी त्यांची समजूत घालत होत्या. शंभूराजेही गडावर स्वतःचे मन रमवण्याचा नाना परीने प्रयत्न करत होते. त्यांनी गडाच्या एका टोकास असलेल्या धान्याच्या मारुती रायाचे दर्शन घेतले. आपल्या पाठीमागची सर्व शुक्लकाष्टे दूर व्हावीत म्हणून ते मारुती आणि शनीची उपासना करीत होते. अनेकदा सकाळी सायंकाळी ते संरक्षणाचे आपले छोटेखानी पथक घेऊन बाहेर पडत. कधी दोर तुटलेल्या पतंगासारखे गडाच्या तटबंदीभोवती भरकटत राहत, तर कधी रामगढीजवळ जाऊन ध्यानसाधनेस बसत. आभाळात पांढऱ्याशुभ्र ढगांचे पुंजके दिसू लागले की त्यांना येसूबाई आणि कवी कलश यांची खूप आठवण येई. एके दिवशी सायंकाळी लिंबगावचा सदानंद गोसावी धावत धावत युवराजांकडे आला. आपल्या मठाचे बंद झालेले इनाम सुरू करावे अशी त्यांनी मागणी केली. युवराजांनी दुसऱ्या दिवशी त्याचा खटला ऐकण्याचे नक्की केले. त्या रात्री शंभूराजांचे मन खूप समाधानी होते. बऱ्याच दिवसानंतर राजकीय कामकाजामध्ये लक्ष द्यायची त्यांना संधी लाभणार होती. दुर्गाबाईंशी आणि येसूबाईंशी चर्चा करताना थोरल्या महाराजांचा विषय निघाला. तेव्हा दुःखी कष्टी झालेल्या शंभूराजांकडे पाहत राणूबाईंनी विचारले, "किती राग धराल शंभूराजे?
आमच्या आबासाहेबांवर. आबासाहेबांना कर्नाटकाहून माघारी येऊन किती महिने झाले याचा कधी विचार केलाय तुम्ही दोघांनी? किती? ते उन्हाळ्यात चैत्र मासात स्वराज्यात परतले. त्यांना 1-2 नव्हे, पुरे 6 महिने लोटले आहेत. आमची उमर आज 20ची आहे. आपल्या एवढ्या मोठ्या जाणत्या पुत्राला त्याचा पिता 6-6 महिने भेटत नाही, भेटीस या असा कांगावाही देत नाही. आम्ही स्वतःहून भेट मागितली तर त्याचा साधा जबाबही मिळत नाही. सांगा रानू अक्का, सांग दुर्गा, असं ह्या संभाजीनं कोणतं पाप केलं आहे? जगासाठी सरितेसारखं अखंड वाहणारं तुमच्या शिवाजी राजांचं हृदय पोटच्या पोरासाठी असं कोरडं ठणठणीत का राहावं? शेवटी हा संभाजी म्हणजे अगदीच काही तुमच्या जोत्याचा भावनाशून्य मुक्का दगड नव्हे. आभाळामध्ये ढग गडगडून उठावेत आणि पावसाच्या पखाली ओतत त्यांनी विसरू विरून जावे तसे कितीतरी वेळ शंभूराजे तळमळत पडले होते. दुसऱ्या दिवशी लिंबच्या सदानंद गोसाव्याची पूर्ण चौकशी करून न्याय देत शंभूराजे बोलले, आपल्यावर अन्याय झाल्याचं स्पष्ट दिसतं, मात्र याबाबतचा सरकारी हुकूम सुरनवीस या नात्यानं अण्णाजी दत्तो यांनीच द्यायला पाहिजे, तसं त्यांना आम्ही आजच कळवतो. सदानंद गोसाव्याची चर्या काळवंटली. अर्धवट उठून गडबडीने मुजरा करीत गोसावी बोलले, युवराज, असा अर्धवट न्याय नको. आपण आपल्या मुद्रेचा ठसा उमटवून लागलीच कागदपत्र करून द्या. हे पहा गोसावी, आबासाहेबांच्या कारभाराची घडी आम्ही कशी मोडणार? सही शिक्क्यांचे कागद तुम्हाला सुरनवीस अण्णाजी दत्तोंकडेच मिळतील. तुम्ही चिंता नका करू. सुरनवीसांना आम्ही आजच खलिता पाठवू. 4-5 दिवसानंतर जाऊन भेटा त्यांना. जशी आज्ञा, असे म्हणत मान डोलावून गोसावी निघून गेले. आणखी 4 आठवडे गेले. समर्थ रामदास स्वामी अद्यापही गडावर परतले नव्हते. त्यांच्या पटशिष्यांकडे आणि किल्ल्यावरील अधिकारी वासुदेव बाळकृष्ण व कृष्णाजी भास्करांकडे युवराज वारंवार चौकशी करायचे. कधी परतणार आहेत स्वामी? समर्थ कोल्हापूर बेळगावकडेच गुंतल्याचे उत्तर मिळे. परडी सज्जनगडाच्या परिसरात फिरून फिरून युवराजांना कंटाळा आला. महिनाभराच्या अंतराने सदानंद गोसावी पुन्हा उगवले. युवराजांनी त्यांना तत्काळ विचारले, मिळाली कागदपत्र? कशी मिळतील? सदानंद गोसावी वैतागून बोलले, युवराज, आपल्या आदेशानुसार 3 हप्ते रायगडाच्या फडापुढचे जोते बसून बसून झिजले. अण्णाजींची आणि राहुजींची टाळाटाळ आणि कुष्ठित नजरा पाहून वैतागलो. शेवटी हिया करून अण्णाजींना विचारले, पंत, खरं काय ते सांगा. तेव्हा अण्णाजी बोलले, आमचा राजा आजकाल पन्हाळ्यास राहतो, सज्जनगडास नाही. शेवटी नाराजीने गड उतरू लागलो, तेव्हा लोकांची चर्चा ऐकून खरा खुलासा झाला. कोणता खुलासा? लोक सांगत होते, थोरल्या महाराजांची आपणावर पहिल्यासारखी कृपादृष्टी राहिलेली नाही. त्यामुळेच आपण दिलेल्या निकालांना काही अर्थ नसतो. आपल्या आदेशाची अंमलबजावणी करायचे सोडाच, पण आपले कागद सुद्धा हातात घ्यायचे कष्ट कारकून घेत नाहीत. बोलता बोलता सदानंद गोसावी गवताच्या गंजीमध्ये जडती काडी टाकून निघून गेले. आणि मग आग भडकतच राहिली. शंभूराजांचा चेहरा संतापाने लाल झाला. त्यांच्या डोळ्यात जणू रक्त उतरले होते. कनिष्ठ दर्जाच्या सर्व सेवकांना शंभूराजांनी सदरे बाहेर जाऊ दिले आणि किल्ल्याचे कारभारी वासुदेव बाळकृष्ण यांच्याकडे संतापाने नजर टाकली. वासुदेव बाळकृष्णांची भंभेरी उडाली. त्यांनी युवराजांपुढे नम्रपणे हात जोडीत सांगितले, राजे, त्या गोसाव्याचं बोलणं अगदीच काही खोटं नव्हतं. युवराजांनी दिलेल्या न्यायनिवाड्यांकडे आणि सोडलेल्या हुकुमांकडे शक्यतो कानाडोळा करावा, असेच वरून आदेश आहेत. लेखी, शंभूराजांनी कमालीच्या थंडपणाने
विचारले. लेखी नाही पण तोंडी पन्हाळगडाकडून आबासाहेबांचे आदेश तिकडून नव्हे पण रायगडाहून राहुजी सोमनाथ आणि इतर मंडळींचे. त्यावर आपण कोणता निर्णय घेतलात? सरकार आम्ही आपली चाकर माणसं. जेव्हा रायगडाकडून तोंडी आदेश आले तेव्हा त्याचा खुलासा करून घेण्यासाठी आम्ही पन्हाळगडाकडे महाराजांकडे दूत पाठवले. मात्र 4 मुक्काम ठोकूनही राजांकडून आम्हाला कोणताच स्पष्ट उत्तर प्राप्त झालं नाही. सांगा, आम्ही सेवकांनी कोणता अर्थ काढायचा? शंभूराजे उदासवाने हसले. कारभाऱ्यांपुढे काही बोलले नाहीत. मात्र महालामध्ये त्यांच्याच्याने राहावेना. ते दुर्गाबाई आणि रानवक्कांना म्हणाले, कर्नाटकाहून परतून जवळपास 8 महिने लोटले. आमच्या आबासाहेबांनी आम्हाला भेट दिली नाही. नव्हे आम्हाला टाळलं. इथं सज्जनगडावर येऊनही 2-2.5 महिने लोटले. समर्थांचाही इथे पत्ता नाही. सांगा, आमच्या हातून अशी कोणती पापं घडली आहेत की आम्हाला रायगडाच्या स्वामींनी झिडकारावं, सज्जनगडाच्या समर्थांनी टाळावं? युवराज असून प्रजेची गाऱ्हाणी ऐकायची नाहीत. आम्ही एखादा न्याय दिला तर तो कारभारी कारकुनांनी जुमानायचा नाही. आमच्याच माणसांना मातीला आणि मुलखात जर काही इतके परके वाटत असून तर परमुलखातच सरळ निघून गेल्यानं असं काय वाईट घडणार आहे? शंभूबाळ, शांत रहा. अरिष्ट टळतील. रानूअक्कांनी युवराजांना कवेत घेतले. त्यांना शांत करण्याचा वेडा प्रयत्न चालविला. त्या दुपारी माहुलीचे सुभेदार खेडोजी नाईक बढगे युवराजांच्या भेटीसाठी आले. खेडोजी बाबा आता 70कडे झुकले होते, परंतु अजूनही एखाद्या पोराच्या उत्साहाने ते कारभार हाकत होते. त्यांची थोरल्या राजांवर अतोनात निष्ठा होती आणि शंभूराजांवर खूप जीव होता. खेडोजी बाबांना शंभूराजे बोलले, उद्या मोठी पर्वणी आहे, म्हणूनच पवित्र स्नानासाठी आम्ही आपल्या माहुली क्षेत्री येणार आहोत. आमच्या आगमनाची कोणालाही खबर देऊ नका. उद्या पहाटे अगदी शांत चित्तानं मला तुमच्या स्वराज्यात अंघोळ करू द्या. 3 डिसेंबर 1678. भल्या पहाटेच आपल्या शृंगारपुरी अश्वदलातले निवडक 300 स्वारांचं पथक घेऊन संभाजीराजे क्षेत्र माहुलीकडे जायला निघाले. तांबडे फुटता फुटता त्यांची घोडी कृष्णेच्या काठावर जाऊन पोहोचली. माहुली गावाजवळ कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम झाला होता. भल्या सकाळी गारठ्यामध्ये शंभूराजे संगमाजवळ उभे होते. दोन्ही नद्यांचे पाणी एकमेकांना कवेत घेत होते. नदीच्या पल्याड हिंदवी स्वराज्याचा शिवरायांचा मुलूक होता, तर नदीच्या पल्याड काठापासून विजापूरच्या आदिलशहाचा अंमल चालायचा. त्यांचे सातारा मुलखातील रहिमतचे ठाणे इथून जवळपासच होते. त्या दोन्ही नद्यांच्या काठावर अतिप्राचीन पिंपळवृक्ष, जटाधारी सरट वटवृक्ष आणि ऐनाची मोठाली झाडे होती. ती तपश्चर्येला बसलेल्या महान साधूसारखी दिसत होती. आज पर्वणीचा दिवस असल्याने भल्या पहाटे संगमावर भट, भिक्षू, यात्री, बैरागी यांची मोठी गर्दी उडाली होती. युवराजांनी आपल्या लाडक्या हैबती घोड्यावरून खाली उडी ठोकली तेव्हा खेडोजी बाबांच्या पिकल्या दाढी-मिशात कौतुकाने हसू फुटले. शिवबाच्या पुत्राचे स्वागत करताना त्यांची म्हातारी पाठ नम्रतेने अधिकच झुकली होती. संगमावर पूजापाठ सुरू होते, मात्र संभाजीराजांचे लक्ष मुळी त्या पूजा अर्चेकडे नव्हतेच. ते नदीच्या पूर्व किनाऱ्याकडे पुन्हा पुन्हा मान वळवून पाहत होते. बघता बघता रात्र सरली. संगमावरचा हिरवा परिसर उजाडला. गवंडावरचा पाखरांचा किलबिलाट आणि भाविकांचा गोंधळ वाढला. पात्रामध्ये अनेक खोलगट पाण्याचे डोह निर्माण झालेले होते. नदीतले पाणी तसे कमी होते. कमरे इतक्या पाण्यातून काही भाविक या काठावरून त्या काठाकडे
जा ये करत होते. त्यांच्याकडे खेडोजी लांबूनच कौतुकाने पाहत होते. शंभूराजांनी तिथल्या एका डोहातच स्नान आटोपले. नदीपलीकडच्या काठावरील पिकामध्ये अचानक काहीतरी खसखस झाली. एक हिरवा झेंडा इशारा केल्यासारखा वर आला आणि पुन्हा लुप्त झाला. त्या प्रकाराचे खेडोजींना आश्चर्य वाटले. एवी तेवी तो शत्रूचाच मुलूक, याचं काय करायचे आपणाला म्हणून त्या म्हाताऱ्या सुभेदाराने तिकडे दुर्लक्ष केले. शंभूराजांनी गडबडीने चामानिमा घातला. डोक्यावर रेशमी जिरेटोप ठेवताच त्यांचे रूप कमालीचे देखणे दिसू लागले. कोणाचीही नजरबंदी करणारी त्यांच्या नेत्रातली विलक्षण चमक, भुरळ घालणारा तांबूस गौरवर्ण आणि शिवरायांसारखीच गरुडी नाकाची ठेवण. शंभूराजांकडे पाहता पाहता खेडोजींना साक्षात शिवरायच आठवले. त्या धुंदीमध्ये ते युवराजांकडे फक्त पाहतच राहिले. तितक्यात शंभूराजांनी लगाम खेचून आपल्या राखाडी रंगाच्या हैबती घोड्याला टाच मारली. तसा घोडा खुशीने खिंकाळला. वाघाने पुढच्या पंजावर झेप घ्यावी तसा आभाळाकडे आपले खूर उंचावत तो अश्व जागीच मुष्टीने फुरफुरत नाचला. खेडोजीच्या नजरेला क्षणभर भुरळ पडली. युवराजांनी नदी तीरावरून परडीच्या दिशेने घोडा वळवण्याऐवजी तो सरळ नदी पात्रातच घातला. संभाजीराजांच्या पाठोपाठ त्यांच्या सहकाऱ्यांची घोडीही पाण्यात झेपावली. सूर्य उगवायच्या आधीच पलीकडच्या तीरावर एक मोगली पथकांची रांग केव्हाची येऊन उभी ठाकली होती. अंगांमध्ये जर्द हिरवे सदरे आणि मांडचोडणे घातलेले लांब लांब दाढी मिशातले मोगल घोडेस्वार शंभूराजांकडे हरकल्या नजरेने बघत होते. राजे पात्रात उतरताच त्या मुस्लिम घोडस्वारांनी हवेमध्ये आपले हिरवे बावटे आणि तलवारी चालवल्या. अल्लाहू अकबर आणि जय जय शंभूराजा असा त्यांनी एकच गिलका केला. ते अभद्र दृश्य पाहून म्हाताऱ्या खेडोजीचे काळी चरकले. त्यांनी आपल्या अंगावरच्या वस्त्रांनिशी पुढे पाण्यात उडी घेतली. हातातली नंगी तलवार नाचवत आणि शंभूराजांचा पाठलाग करत खेडोजी ओरडला, "अहो धाकटं राज, कुठं चाललायता? शंभूराजांनी गर्रकन मान वळवली. ते दुःखी कष्टी स्वरात गरजले, "खेडोजी बाबा, संपले सारं. यापुढे तुमचा मार्ग निराळा आणि आमचा मार्ग वेगळा." "असं काय वादी दुश्मनासारखं बोलता युवराज? शिवाजी राजांचा पुत्र आणि खानाच्या सावलीला? अहो पुनव हो, कशी उभी राहणार अमावास्येच्या संगतीला?" खेडोजी जीव तोडून शंभूराजांना विनवत होते. "बस राजे, आता यापुढं एकही पाऊल टाकू नका. मुकाट्यानं मागं फिरा." शंभूराजांनी पाण्यातच घोडा पुन्हा गर्रकन मागे वळवला. त्यांनी आश्चर्याने पुढे बघितले तर खेडोजीच्या पाठोपाठ आणखी 30-40 मराठे पाण्यात उतरले होते. शंभूराजांकडे धाव घेत होते. त्यांना युवराजांना अविचारापासून मागे वळवायचे होते. कदाचित ते सगळे मराठे पथक अंगावर कोसळलेत आणि आपणाला आपल्या इराद्यापासून रोखेल, अशी युवराजांना भीती वाटली. त्यामुळेच ते मयानातून तलवार बाहेर बसून सावध झाले. तितक्यात जीवाची पर्वा न करता खेडोजीने पुढे घोडा घातला. युवराजांच्या जवळपास भिडत आणि डोळ्यातून अश्रू गाळत ते म्हातारे हाड कळवळले. "नको रे नको, असं वाईट वंगाळ बोलू शंभूराजा. तुझ्या या वागण्यानं शिवबाच्या काळजाला घर पडतील र पोरा." शंभूराजांनी घोड्यावरूनच कृष्णेतलं कुडचाभर पाणी हाती घेतलं आणि ते गरजले, "म्हातारबा, या कृष्णामायेची शपथ घेऊन सांगतो, योग्य वेळ येताच हा संभाजी कोण आहे, कसा आहे याची प्रचिती तुम्हा सर्वांना आणून देईल. सह्याद्रीसह जग जिंकेल
आणि मगच तुमच्या मुजऱ्यासाठी माघारा फिरून येईल. अचानक कृष्णेच्या प्रवाहात आट्यापाट्याचा खेळ सुरू झाला. थांबा थांबा अशा आरोळ्या ओरडत मराठा वीर शंभूराजांच्या पाठीशी लागले. ते युवराजांचा घोडा वळविण्यासाठी नदीच्या पाण्यातच वेडीवाकडी रिंगणे काढू लागले. शंभूराजांना मराठे रोखताहेत हे लक्षात येताच काठावरच्या मोगलांनी नदीच्या पात्राकडे धाव घेतली. ते मराठ्यांच्या हातघाईला कडवा प्रतिकार करू लागले. खेडोजी म्हातारा मुलकाचा चिकट होता. त्यांचा घोडा अगदी आपल्या घोड्याच्या शेपटाजवळ येऊन भिडतोय हे शंभूराजांच्या लक्षात आलं. तसे ते गांगरून गेले. एक वेळ खेडोजीशी तलवारीने 2 हात करणे सोपे होते, मात्र शंभूबाळ शंभूबाळ असं ओरडत जर त्याने युवराजांना कवडा भरून मिठी मारली असती तर त्या मायेपुढे युवराजांची तलवारच गळून पडली असती. ती मिठी चुकवण्यासाठी शंभूराजांनी सरळ समोरच्या काठाकडे धाव घेतली. अगदी त्यांच्या थेट नाकासमोर खडी दरड होती. ती पार करण्यासाठी घोडा डावीकडे किंवा उजवीकडे तिरपा वळवूनच पुढे धाव घेणे आवश्यक होते. परंतु पाठ शिवणं टाळण्याच्या धुंदीतच युवराजांनी आपले जनावर सरळ नाकासमोर रेटले. परंतु या खड्या काठाची अटकड लागल्याने ते मुके जनावर जागच्या जागी आपले खुर नाचवत किंकाळत उभे राहिले. संतापलेल्या युवराजांनी जोरात टाच मारली आणि अतिशय वेगात लगाम खेचला. तशी घोड्याच्या नाकातून रक्ताची धार फुटली. मात्र पाठीवरच्या आपल्या धन्याची निकड त्या जनावराच्या ध्यानी आली असावी. त्यामुळेच धुंदावलेला हैबती घोडा ती उभी चढण चढायचा वेडा प्रयत्न करत पुढे धावला. तो सारा प्रकारच आपल्या आवाक्याच्या बाहेरचा आहे हे घोड्याच्याही लक्षात आलं. तरीही तो नेटाने पुढे झेपावण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्या नादामध्ये धाडकन खाली कोसळला. जनावरांसोबतच युवराजांच्या अंगाची दामटी व्हायची वेळ आली होती. मात्र घोडा कोसळण्यापूर्वीच युवराजांनी पलीकडच्या अंगाला उडी ठोकली आणि स्वतःला कसेबसे वाचवले. मात्र त्या अवघड कसरतीने हैबती घोड्याचे पेकाट मोडले होते. बरगड्या फुटल्याने ते मुके जनावर जागच्या जागी शेवटचे आचके देत होते. त्याच वेळी काठावरचे मोगली स्वार "आइये युवराज, जल्दी आइये" अशा मोठ्याने हाकाट्या घालत होते. तर मागे खेडोजी बाबांचे दंड पकडून आणि काही मुसलमान शिपायांनी त्यांना रोखून धरले होते. घोड्याची छाती फुटल्याने भयंकर रक्तस्राव झाला होता. त्याच्या नाकपुड्यातून घुरघुर असा आवाज येत होता. त्याच्या खुरांची वेदनेने होणारी तडफड शंभूराजांना भावेना. ते काठावरच्या मोगली पथकाला विसरून मागे धावले. त्यांनी घोड्याच्या जीन सामानावरच्या चामड्याच्या पिशवीचा बंद तोडला. त्यामध्ये साठलेले पाणी ते मृत्यूपंथाला लागलेल्या घोड्याच्या तोंडात ओतू लागले. त्या जनावराचे अंग बघता बघता ताठ होत गेले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच. पुन्हा एकदा शंभूराजे निर्धारी मनाने अलीकडची चढण चढू लागले. समोरच्या हिरव्या पिकाकडे धावताना मात्र त्यांचे काळीज कालवत होते. कसल्याशा भीतीचे भास त्यांना मागे खेचत होते. नव्या वाटेवर पाऊल टाकण्यापूर्वीच हा कसला अपशकुन म्हणायचा. पण मग जाणार तरी कुठे? मागे पडलेल्या या स्वराज्यातल्या काठावरची ती पिके, माणसे, ते किल्ले, ते महाल, ते त्यांचे तरी कुठे उरले होते? समोरच्या हिरव्या पिकापल्याड भाग्यामध्ये काय वाढून ठेवले आहे हेही नेमके ठाऊक नव्हते. पण धाडस हाच मर्दाचा खरा खजिना नव्हे का? आपले आजोबा शहाजीराजे आदिलशहाच्या दरबारामध्ये सेवाचाकरी करीत असताना आबासाहेबांनी नव्हते का पुकारले बंड त्या आदिलशाही विरोधात? आज स्वराज्यातल्या अविश्वासाच्या, अन्यायाच्या गर्तेत
असेच सडून मरण्याऐवजी परक्या मुलखात झेप घेऊ, पराक्रमाचे यशाचे कंगन लेवू आणि पुन्हा आबासाहेबांच्या मंगल आशीर्वादासाठी स्वराज्यात परतून येऊ. त्यासाठी दिलेर खान नामक सुवर्ण मत्स्याच्या जबड्यामध्ये धाडसी उडी ठोकण्याशिवाय आज उरले तरी काय आहे आपल्या हातात. भाग 5. सह्याद्रीचा छावा मोगलाईचे रान तुडवत वेगाने पुढे धावत होता. त्याच्या सोबत असलेली मुसलमानी पथके बडा हैदोसदुल्ला करत जोराची दौड करत होते. हा प्रसंगच मोगलाईसाठी अजब होता. मराठ्यांचा युवराज विनासायास मोगलांच्या गडाला लागणार होता. या नुसत्या वार्तेने दिल्लीकर औरंगजेबापासून ते दक्षिणेतील दिलेर खानापर्यंत सर्व अमीर उमरावांना आनंदाच्या उकळ्याच फुटणार होत्या. जसजसा आपला मुलूक पाठीमागे पडू लागला तसे शंभूराजे मनातून कावरेबावरे होऊ लागले. पेटत्या वणव्यातून जीव वाचवण्यासाठी एखादा मनुष्य बाहेर पडतो तेव्हाही वाटेतील निखाऱ्यांचे कण चटके देतात, हिंस्र चावे घेतात. तशीच अवस्था शंभूराजांची झाली होती. त्यांच्या या करणीमध्ये धाडसापेक्षा जीव घेणा धोकाच अधिक होता. वाठार गावाजवळ दिलेर खानाचा सुभेदार एकलास खान आणि त्याचा पुतण्या गैरत हे दोघे तीन हजारांची खडी फौज घेऊन युवराजांची वाट पाहत उभे होते. त्या दोघांनीही युवराजांचे जंगी स्वागत केले. दिलेर खानाने या आधी दिलेल्या वचनाप्रमाणे सारे काही घडत होते. सालप्याचा घाट मागे पडला. नीरा नदीही मागे गेली. कुरकुंभ गावाजवळ उभारलेल्या शामियान्यासमोर दिलेर खान वेड्यासारखा येरझारा मारीत फिरत होता. त्याने एकलखानास मुद्दाम पुढे युवराजांच्या स्वागतासाठी पाठवले होते, पण त्याचा मराठा जातीवर बिलकुल विश्वास नव्हता. पुण्यातल्या लाल महालाच्या छाप्यामध्ये शिवाजीराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडली होती. शाहिस्तेखान म्हणजे दिलेर खानाचा दोस्त. आपला विद्रूप पंजा दिलेर खानाला दाखवत शाहिस्तेखान अनेक वेळा रडला होता. प्रतापगडाजवळ शिवाजीने अफजलखानाचा कोथळा कसा फाडला याच्या रसभऱ्या कहाण्याही खानसाहेबांनी अनेकदा ऐकवल्या होत्या. त्यामुळेच संभाजीने जरी रुकाराची पत्रे दिली असली तरी त्यामध्ये दिलेर खानाला कमालीचा धोका वाटत होता. कदाचित शिवाजी आणि संभाजी या बाप लेकांनी रचलेले हे कपट नाट्य तर नसेल ना, अशा शंकेने त्याला ग्रासलेले होते. दिलेर खान मध्येच खुशीने कदाकदा हसतही होता, कारण तासापूर्वी दोघे घोडेस्वार खुशीची खबर घेऊन तळावर पोहोचले होते. शिवा का छोकरा अपने लष्कर में आ पहुंचा. त्या दूत्यांच्या या निरोपांवर क्षणभर दिलेरचा विश्वासच बसत नव्हता. पुरंदरच्या जीवघेण्या वेढ्यामध्ये दिलेर खानाने जेव्हा मुरारबाजी देशपांड्यांची मुंडी छाटली होती, रक्ताने बरबटलेले हात आपल्या किणखाफी झग्यावर पुसले होते, तेव्हाच्या त्या आसुरी आनंदातही आजच्या एवढी खुशी नव्हती. अचानक दिलेर खानाची नजर 2-3 कोसांवरच्या सपाटीकडे पोहोचली. आभाळात धुळीचे लोट उडवत धुंडावलेली घोडी मस्तीत पुढे पुढे धावत होती. काही वेळातच फौज दिलेर खानाच्या नजरेच्या टप्प्यात पोहोचली. त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्याने आपल्या नेत्रातले खुशीचे आसू पुसले. पाहतो तर समोर नक्षीकांत शृंगारलेल्या हत्तीच्या हौद्यात एकलास खानसोबत संभाजीराजे दिमाखात बसले होते. शिवराय आणि संभाजीराजे यांच्या चेहऱ्यामध्ये बरेच साम्य होते. दिलेर नुसता त्या हौद्याकडे वेड्यासारखा एकटक पाहतच राहिला. हसमांचे पथक पुढे धावले. त्यांनी हत्तीजवळ उताराची शिडी उभी केली. मात्र दिलेर खानाने वर जाणाऱ्या हशमांना रोखले.
तो स्वतः शिडी चढून सर वर गेला. आइये दख्खन की शान, शेर संभाजीराजे आइये, असे म्हणत त्याने इथूनच संभाजीराजांना आलिंगन दिले. हाजच्या यात्रेत आपला धाकटा भाऊ चुकावा आणि 10-20 वर्षांनी तो फिरून माघारी यावा, तसाच अत्यानंद दिलेर खानाला झाला होता. शंभूराजांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्याला होऊन गेले होते. दिलेर खानाने शंभूराजांना दुपारी शाहीखाना दिला. भागानगरी कबाब खाऊ घातले. खानसाहेब युवराजांपेक्षा 40 वर्षांनी वडील होते, परंतु आपली उमर विसरून युवराज आपले बाळपणाचे यार दोस्त असल्यासारखा बर्ताव दिलेर खान करत होता. हळूहळू खानसाहेबांच्या नजरेने शंभूराजांच्या मुखावरची विषण्णता ओळखली. युवराजांना दिलासा देत दिलेर खान बोलले, शहजादे, इंद्रप्रस्थचा इंद्र आणि राजेंद्राचा राजेंद्र, तो आलमगीर औरंगजेब तुम्हावर बेहद खुश आहे. त्याची मेहरनजर असल्यावर या जगात कोणाला डरायचे काय कारण? दुपारी एकांतात दोघांच्या या वाटाघाटी चालल्या होत्या. इथवर पोचलेल्या मराठ्यांच्या स्वाभिमानी युवराजाला उगाच काहीतरी मूर्खपणा करून बुजू द्यायचे नाही, तर प्रेमाच्या पायघड्या घालून आपल्या मुलखात घेऊन यायचे, यासाठी दिलेर खान खूप दक्षता घेत होता. तो शंभूराजांना चेतवीत बोलला, शहजादे, यापुढची तुमची जिंदगी म्हणजे खूप मजा. बिलकुल फिक्र मत करना शहजादे. आपल्या नाराजगीची आणि रायगडावरच्या बेबनावाची पुरी खबर आहे तुमच्या ह्या भाईजानला. शंभूराजे गप्प होते. दिलेर खान विश्वासाचा हात पुढे करत बोलला, लेकिन शहजादे, मायेने अंधे होऊन आपल्या सियासती मजहब विचारायचा पाप कधी करू नका. राजाने आपली हुकूमत सांभाळताना आपली माँ, बाप, यार दोस्त, मेहमान या सर्वांना आपल्या कब्जातच ठेवायला हवं. उद्या तुमची सौतेली माँ सोयराब राणी आपल्या बछड्यासाठीच राज्य मागणार आहे. तिच्या इच्छेपुढं तुमचे अब्बाजान शिवाजी शरण जाणार. शेवटी आपल्या प्याऱ्या औरतीच्या हट्टापुढे राजा दशरथानं तरी काय केलं? शंभूराजे काहीसे दचकून हसत बोलले, म्हणजे आपण रामायणाचाही अभ्यास. जेथे अंमल चालवायचा तिथली आबोहवा जोखायलाच हवी. तिथल्या भूतांची आणि देवतांची जाणकारीही ठेवावी लागते. लेकिन फिक्र मत करना, हिंदुस्थानच्या पादशाची औरंगजेबाचीच तुम्हावर मर्जी आहे. शुक्रिया खान साहेब, तुमच्यासाठीच सांगतो शहजादे, आपल्या बिरादरीला सोडून इकडं आल्याचं दुःख मानू नका. तुमची पुराणे पठा, इतिहास वाचा. रावणाने आपल्या भाईजानशी जंग केला, कुशलव रामाशी, धर्मराज आपल्या मामा शकुनीशी, एवढंच नव्हे तर दस्तरखुद्द औरंगजेबही आपल्या बुड्या बापाबरोबर लढले. जंग केल्याशिवाय फतह नाही आणि फतेहाशिवाय कीर्ती नाही. दिलेर खानाला अजून बरीच दौड पार पाडायची होती. कदाचित आपल्या युवराजाचे मन वळवण्यासाठी स्वतः शिवाजीराजे आपल्या बलाढ्य फौज घेऊन पाठलाग करतील, याची ही भीती खानाला वाटत होती. म्हणूनच त्याने डेरेदांडे गुंडाळून पुढचा रस्ता चालायचे आदेश आपल्या फौजेला दिले. कुरकुंभला शंभूराजांच्या झालेल्या स्वागतापेक्षा अधिक भव्य दिमागदार स्वतःची तयारी बहादूरगडावर सुरू असल्याचे शंभूराजांना समजले. बहादूरगड हे नाव कानावर पडताच संभाजीराजांच्या घशाला कोरड पडली. त्यांच्या ताणलेल्या चर्येमागचे कारण खानालाही कळेनासे झाले. मोगलांची पथके पुढच्या ओढीने धावत होती. आता सह्याद्रीच्या डोंगररांगा मागे पडल्या होत्या.
भीमेकाठचा हिरवागार मुलूक लांबून दिसू लागला होता. दख्खनच्या मुलखाची जबाबदारी याआधी औरंगजेबाने आपला दूध भाऊ बहादूर खान, कोकलताश, जाफरगंज यांच्यावर सोपवली होती. त्यानेच भीमा नदीच्या काठी पेडगावजवळ एक भलादांडगा भुईकोट किल्ला बांधला होता. बहादूर कोकलताशने स्वतःचेच बहादूरगड असे नाव किल्ल्याला दिले होते. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर रायगडावरील महालांमध्ये शंभूराजांच्या कानावर प्रथमच बहादूरगडाचे नाव पडले होते. त्या भुईकोटावर नुकतेच भारी किमतीचे 200 जातिवंत अरबी घोडे आणि 1 करोड रुपयांचा खजिना येऊन पोचल्याची पक्की बातमी शिवरायांना नेमकी समजली आणि ह्या नव्या दौलतीचा सुगावा लागताच शिवराय कमालीचे सावध झाले. एके दिवशी अचानक लिंपण गावाकडून पश्चिम दिशेने 2000 मराठा स्वार लपत-छपत बहादूरगडाच्या वेशीकडे येत असल्याची बातमी समजली. त्याबरोबर दख्खनचा सुभेदार बहादूर कोकलताश खूप खुश झाला. त्याने पश्चिमेकडील दरवाजावर मुद्दाम पहारे सैल ठेवण्याचे आदेश दिले आणि युक्तीने 2000ची मराठा फौज आत घेतली. परंतु किल्ल्यात खडा पहारा देणाऱ्या हजारो मोगली स्वार शिपायांना मराठ्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांची गाळण उडाली. घाबरगुंडीत उडालेली ती मराठा फौज भैरोबाकडच्या कडून घाबरून बाहेर पडू लागली. त्याबरोबर बहादूर खान खुशीने पागल झाला. त्याने सारे सैन्य मराठ्यांचा जीव घेणा पाठलाग करू लागले. तेवढ्यात मराठा फौजेने समोरच्या सरस्वती नदीचे छोटे पात्र ओलांडले. ते सारे टाकळी, जलालपूर आणि शेडगावच्या रानाकडे निघून जीव वाचवत धूम पडू लागले. तसा बहादूर खानाला आणखी चेव चढला. आता बहादूरगडाची तटबंदी एकटी-दुकटी आणि भकास भासू लागली. किल्ल्यात राहणारी स्त्रिया, पोरे, आचारी, पाणके आणि नोकर-चाकर फक्त मागे उरले होते. किल्ल्याच्या 12 वेशींचे दरवाजे बंद करण्याइतकीही शिबंदी मागे उरली नव्हती आणि तेवढ्यात दूर काष्टीच्या बाजूला झाडाझुडपात उघडीतून लपून बसलेली 7000ची मुख्य मराठा फौज अचानक सरसावून पुढे आली. किल्ल्यावर त्यांना काडीचाही प्रतिकार झाला नाही. 200 अरबी घोड्यांची दावण घेऊन मराठे तिथून निघून गेले. परंतु जाता जाता वाघाने मेलेले हरीण पाठीवर टाकून न्यावे तसा त्यांनी 1 करोड रुपयांचा खजिनाही लंपास केला होता. युक्तिबाज शिवाजीराजांनी शक्तिवान मोगलांना पुन्हा एकदा कात्रजचा घाट दाखवला होता. दिवसाढवळ्या झालेल्या ह्या लुटीने बहादूर खान पश्चात्तापाने आपले डोके बडवत होता. तो खऱ्या अर्थी पेडगावचा शहाणा निघाला होता. आज शंभूराजे मात्र विलक्षण दबावाखाली होते. आपण स्वराज्याचे नाव वाढविण्यासाठी की बुडविण्यासाठी चाललो आहोत हेच त्यांना उमजत नव्हते. दूरवर औरस-चौरस बहादूरगडाची तटबंदी दिसू लागली. उजव्या हाताला भीमा नदीचा विशाल डोह दिसत होता. शंभूराजांच्या स्वागतासाठी 6 जणे, करणे, ताशे अशी मंगलवाद्ये वाजत होती. हत्तीवरच्या खवासखान्यात युवराजांशेजारी दिलेरखान बसला होता. किल्ल्याच्या तटबंदीच्या आत मोगलांनी दक्षिणेतले एक मोठे नांदते बोलते नगर बसवले होते. गावामधील माड्या हवेल्यांच्या माथ्यांवर आणि बुरुजावरच्या उंच टोकावर औरंगजेबाची चांदसिताऱ्याची हिरवी निशाणे डोलावताना दिसत होती. बहादूरगडाचा भुईकोट किल्ला मोगलांच्या अहंकाराचे प्रतीक होता. इथल्या चिरेबंदी
भिंती आणि बळकट बुरुज मस्तवाल होते. ते दख्खनच्या मातीला कसपटासमान मानत. याआधी बहादूरगडाच्या रहिवाशांनी दक्षिणेतील सरदारांना आपल्या वेशीतून खाली मान घालत हातात नजराण्याने भरलेल्या हिऱ्या मोत्यांच्या पराती तोलत येताना अनेकदा बघितले होते. अनेक दख्खनी अमीर उमरावांचे स्वागत चाबकाच्या कोरड्यांनी केले गेले होते, परंतु आज प्रथमच दक्षिणेतील एका उमद्या राजकुमाराला हत्तीवर बसवण्यात आले होते. त्याचा दिमाखदार जुलूस निघाला होता. माड्यांवर, छतांवर आणि गल्ली मोहल्ल्यात गोळा झालेली स्त्रिया-पोरे शिवाजीच्या पुत्राकडे कौतुकाने पाहत होती. आजच्या मिरवणुकीत उत्साहाचा जलवा होता, थाटमाट होता, परंतु उगाचच कुठेतरी काहीतरी करपल्याचा भास शंभूराजांना होत होता. भले मिरवणुकीने असो, पण शत्रूच्या नगरात असे निघून येणे, शिवाजीच्या पुत्राने मोगली मनसबदारांना कुर्णिसात करणे, हा आपला मान की अपमान, विजय की पराजय? युवराजांच्या तोंडाला कोरड पडली. चामड्याची पिशवी तोंडाला लावून ते गटागटा पाणी पिऊ लागले, परंतु त्यांची तहान मात्र शमत नव्हती. भीमेकाठचा तो भव्य भुईकोट सुमारे 600 एकर जमिनीमध्ये पसरला होता. आतल्या तटबंदीमध्ये मोगलांचे नगर पसरलेले. बाहेर तटबंदी पूर्वेकडे सुमारे 1.5 कोस अंतरापर्यंत पसरली होती. तिने भीमेस मिळणाऱ्या छोट्या सरस्वती नदीलाही आपल्या कवेमध्ये घेतले होते. राजगड, रायगड अशा डोंगरी किल्ल्यांवरील राहणीची युवराजांना सवय होती. त्यामुळेच बहादूरगडावरील काटकोनातील माळ्या, हवेल्या पाहताना आणि उंच मंदिरांची आणि मशिदींची शिखरे आजमावताना शंभूराजांना बालपणी बघितलेले आग्रा शहरच आठवत होते. बहादूरगडावर 60-70 हजार रयतेची आणि लष्कराची वस्ती होती. अरबी, इराणी, खोजी, मोगल, दख्खनी, मुसलमान, मराठा, स्वार, शिपाई सगळीकडे वरचष्मा असलेले उत्तरेचे मोगल, कुणबी, कारागीर, भिस्ती आणि पाणके अशा नाना जातींच्या आणि नाना रंगवर्णांच्या लोकांची इथे नुसती रेलचेल उडाली होती. भुईकोटाच्या मधोमध उंच वट्यावर बहादूरखानाने एक मोठा चौसोपी महाल बांधला होता. त्या सागवानी आणि शिसवी महालाला पडदे किंवा भिंती नव्हत्या. त्यामुळेच तिथे आमसभेत बसलेल्या राज्यकर्त्यांना आणि रयतेला तटापलीकडच्या भीमेच्या पात्राचे सहज दर्शन होई. त्या भव्य महालामध्ये आज संभाजीराजांना मोगलांतर्फे मानाची वस्त्रे दिली जाणार होती. त्यासाठी झिरमुड्या, पताका आणि कलाबुतांच्या गोंड्यांनी महाल शृंगारलेला होता. एकूणच सारा थाट कंदाहारी नखऱ्यावरही ताण करणारा होता. दिलेर खानाच्या सोबत शंभूराजे जेव्हा त्या महालामध्ये प्रवेश करू लागले, तेव्हा दिवाळीसारखी रोषणाई सुरू होती. मोहल्ल्यातून आणि गल्ल्यांतून आपटबार आणि फुसनडे उडत होते. तिथल्या भव्य तट्ट्यांवर चंद्रज्योती उजळत होत्या. त्यांचा दिमाखदार लखलखता प्रकाश भीमेच्या संत पात्रांवर लवलवता दिसत होता. ती सारी रोषणाई खदा हसत बाजूच्या अंधाराला सांगत होती, शिवाजीचा पुत्र संभाजी मोगलांना मिळाला. समारंभात शंभूराजांच्या पराक्रमाचे पोवडे गायले जात होते. त्यांना उंची वस्त्रे समारंभात अर्पण केले गेले. रत्नहार अर्पण केला गेला. चौफेर बसलेल्या दरबारी दरकदारांकडून शंभूराजांची नजर फिरत होती. इतक्यात समोरच बसलेल्या शंभूराजांकडे टकमक पाहणाऱ्या एका उंच आणि शेलाट्या उमरावाने शंभूराजांचे लक्ष वेधून घेतले. त्या गृहस्थाची दाढी मोगली वळणाची होती.
अनेक दिवस परक्यांच्या सहवासात वावरल्याने त्याचा लिबास जामानिमा अगदी डोईवरचा मंदिलही पक्का मुसलमानी वळणाचा दिसत होता, पण तो जातीचा मराठा होता. शंभूराजांनी त्याच्या नजरेला नजर देताच त्याने कुत्सित चेहरा केला आणि नाराजीने दुसरीकडे नजर वळवली. बऱ्याच दिवसाने भेटणारा तो उमराव म्हणजेच बजाजी नाईकाचा पुत्र महादजी होता. त्याचे संभाजीराजांच्या थोरल्या बहिणीशी सखूबाईशी लग्न झाले होते. आज शत्रूच्या शिबिरात शिवपुत्राचा मोठा सन्मान चालला होता. मात्र बहादूरगडाच्या गालावर छत्रपती शिवाजीने मारलेली तीच चपराक अद्यापही बहादूरगड विसरला नव्हता. जेव्हा शिवराय कर्नाटकाच्या दीर्घ मोहिमेवर निघाले होते, तेव्हा आपल्या राज्याला त्रास देईल याची त्यांना भीती वाटत होती. त्यासाठीच त्यांनी खानाशी समेटाचे बोलणे चालू ठेवले होते. हिंदवी स्वराज्यातील महत्त्वाचे सर्व किल्ले औरंगजेब पातशापुढे नजर करून आपण बिनशर्त शरणागती पत्करत आहोत. आता या वयामध्ये आम्हाला फक्त शांती हवी आहे, अशा मजकुराचा तहनामा घेऊन जेव्हा मराठ्यांचे दूत स्वतःहून बहादूर खानाकडे गेले, सुंठेविना खोकला जाणार असल्याचे समाधान त्याला वाटले. काबूल, कंदाहार आणि अफगाणिस्तानकडच्या कटकटींमध्ये गुंतलेल्या औरंगजेबाच्या त्रस्त मनाला हा प्रस्ताव म्हणजेच मोठी जीतच वाटली. बोलाचाली आणि राजीखुशी झाली. त्या करारनाम्यास पूर्ण आकार देण्यासाठी शिवाजीराजांनी फक्त एकच अट घातली होती. करारपत्रावर पादशाच्या हाताच्या पंजाचे ठसे उमटवायला हवे होते. बहादूरखानाने ही अट हसतच स्वीकारली. पंजाचे ठसे उमटवण्यासाठी कागदपत्रे दिल्लीकडे रवाना झाली. ती परत आली की समेटाचा करार पार पडणार होता. त्या आनंदाच्या बेहोशीत खानाने राजांना आपल्या मोहब्बतीचे प्रतीक म्हणून काही भेटी द्यायचे निश्चित केले होते. त्यासाठी एक अव्वल जातीचा हत्ती आणि चंदनाची पालखीही तयार ठेवली होती. त्या करारमदाराच्या अटी ते बोटांचे ठसे हे सारे उपचार पार पाडण्यामध्ये बरेच महिने निघून गेले. तेवढ्यात शिवरायांनी कर्नाटकाची मोहीम खुबीने उरकून घेतली होती. तिकडून ते माघारी आले आणि खानाचे दूत जेव्हा कराराची कागदपत्रे घेऊन गेले, तेव्हा शिवाजीराजांनी तो समेटच धुडकावून लावला. पुन्हा एकदा बहादूरखान तोंडावर आपटला. तो औरंगजेबाच्या रोषाचा धनी झाला आणि दक्षिणेची सुभेदारीही गमावून बसला. तो सोहळा चालू असतानाच दिलेरखानाने तिथे एका बाजूला आपले बोट केले. त्या कोपऱ्यात शृंगारलेला उंच खासा हत्ती झुलत होता. त्याच्याकडे नजर टाकत दिलेरखान बोलले, शहजादे, 1.5-2 वर्षांमागे तुम्हा मराठ्यांना नजर करण्यासाठी हाच हत्ती बहादूरखान साहेबांनी तयार ठेवला होता. तोच आम्ही तुम्हाला आज पेश करणार आहोत. का हो? म्हटलं, राजाला नाही, निदान शहजाद्याला तरी ही बक्षिसे द्यावी. काय तकदीर आहे पहा या गजांत लक्ष्मीचे. या निमित्ताने आपल्या पराक्रमी पित्याच्या बहादुरीची शंभूराजांना पुन्हा एकदा आठवण झाली. तितक्यात दिलेरखान उठले. त्यांच्या हातामध्ये चांदीचे तबक होते. काश्यांच्या जमावाकडे हात उंचावत दिलेरखान खुशीत बोलले, आम्ही शंभूराजांसाठी आणलेला हा शाही लिबास आणि सुवर्णालंकार, हिरे जवाहरात आमच्यामार्फत युवराजांचे साले महादजी नाईक निंबाळकरच त्यांना पेश करतील. भोवतालीच्या तुडुंब गर्दीने दिलेरखानच्या प्रस्तावाला जोराने टाळ्या वाजवत पाठिंबा दिला. कसनुसा चेहरा कळीत महादजी नाईक उठून उभे राहिले.
परंतु उठता उठताच त्यांच्या पाठीला जोराची उसण भरली. आपले तोंड वाकडे करून ते पुन्हा तसेच आपल्या जागेवर खाली बसले. तेव्हा दिलेर खानाने स्वतःचं मान वस्त्रे देऊन युवराजांना सन्मानित केले. दिलेर खान लोकांच्या गर्दीकडे हात वर करून उत्साहाने बोलला. शहंशाह औरंगजेबाच्या वतीनं आम्ही संभाजीराजांना 7,000ची मनसब जाहीर करत आहोत. त्यांना राजा हा किताब आम्ही बहाल करतो आहोतच, शिवाय यापुढे त्यांना राजाच्याच मानमर्तबानं वागविला जाईल. सोहळा उरकल्यावर दिलेर खानासह अनेकांनी शंभूराजांना त्या हत्तीवर बसायचा आग्रह धरला. त्यांनी त्या अंबारीतून आपल्या हवेलीकडे निघावे असा मंडळीचा आग्रह होता. मात्र शंभूजीराजांनी तो सन्मान धुडकावून लावला. आपल्या हवेलीकडे ते पायीच परतले. दिलेर खानाने आतल्या बालेकिल्ल्यात शंभूराजांच्या मुक्कामाची व्यवस्था केली. महादजी निंबाळकरांचा मुक्काम शेजारच्याच सदनात असल्याचे शंभूराजांना समजले. झोपी जाण्यापूर्वी आपल्या मेहुण्याच्या तब्येतीची चौकशी करावी असे युवराजांच्या मनात आले. युवराज स्वतःच महादजींच्या समोर जाऊन उभे राहिले. समोरच्या बिछायतीवर बसलेला महादजी जागचा हलला नाही की त्याने शंभूराजांना काडीचाही आदर दाखविला नाही. तेव्हा युवराजच त्यांना बोलले, "कशी आहे आपली तब्येत दाजी? ठीक आहे." महादजी गुरगुरले, "खोटी उसण भरल्यावर कळा तरी कशा येणार म्हणा." महादजींनी गुस्स्यातच शंभूराजांकडे पाहिले. बाजूला पचकन थुंकत त्यांनीच उलट सवाल केला, "शिवाजीला सोडून तू इकडे कशाला आलास संभा? काय गरज होती इथं यायची? आपल्या मेहुण्यासारखंच दुसऱ्याचं गुलाम व्हावं म्हटलं. उगाच आमच्या दुःखावर ढागण्या देऊ नकोस संभा. आमच्यासारखे सरंजामदार मराठे गेल्या अनेक पिढ्या परक्यांच्या चाकऱ्या करत आलेच आहेत रे. परंतु तुम्ही दोघा बाप लेकांनी हिंदवी स्वराज्याचा जो देखावा मांडला होता तो तरी पूर्ण करा." महादजींचे बोल युवराजांच्या काळीज चिरत होते. त्यांच्या चेहऱ्यावरची दरबाराची ती चविकळा कुठल्या कुठे पळून गेली होती. ऐश्वर्याने नटलेल्या त्या नगरीमध्ये शंभूराजांना खूप एकाकी आणि उदास वाटू लागले होते. 2 दिवसातच रहिमतपुराहून लांबचा प्रवास करून शाहीमेने बहादूरगडावर येऊन पोहोचले. मोगलांच्या राज्याकडे पळून जाताना कदाचित आपला पाठलाग होईल. प्रसंगी झटापटी उडून तलवार भिडेल या भीतीपोटीच सज्जनगडावरून बाहेर पडताना शंभूराजांनी दुर्गाबाईंना सोबत घेतले नव्हते. उलट त्यांना जवळच्या मोगली ठाण्यावर रहिमतपूरला आपल्या काही विश्वासू सेवकांमार्फत पाठवून दिले होते. तिथल्या ठाणेदाराने आता त्यांना बहादूरगडाला सुखरूप पोचवले होते. मात्र दुर्गाबाईंसोबत रानूबाईंना बघितल्यावर शंभूराजांना खूप धक्का बसला. त्यांनी काळजीने विचारले, "हे काय करून बसलात अक्कासाहेब? वाईकडे घर-संसार, लेकरं-बाळं, सारा सरंजाम आणि नातीगोती सोडून इकडं कशासाठी आलात?" "शंभूबाळ, आमची चिंता करू नका. मात्र तुमचीच काळजी वाहण्यासाठी आम्ही अट्टाहासाने दुर्गाबाईंसोबत इकडं आलो आहोत." "पण अक्का, जाऊ ते शंभू, तुम्हाला ना कधी आईची सावली लाभली? आजी जिजाऊसाहेबही नाहीत. आबासाहेबांनीही तुम्हाकडे पाठ फिरवली. घरचं एखाददुसरं मायेचं नको का कोणी तुमच्या बरोबर?" अक्कासाहेबांच्या बोलण्यावर शंभूराजांना काहीच बोलता आलं नाही. दिलेर खानाने युवराजांसाठी सुंदर उंची हवेली, पुरेसे नोकर-चाकर आणि द्रव्यही पुरवले. शंभूराजांच्या हवेलीमागेच एक बसके घर होते. त्या जुनाट वडणाच्या परंतु दगडी फरसबंदी मजबूत घरामध्ये कोणा राजबंद्याला जखडून ठेवण्यात आले होते.
आपल्या हवेलीतील उंच माडीवरून कधी दिवसा तर कधी रात्री शंभूराजांची नजर त्या रहस्यमय घराकडे वळायची. त्या घराचा दरवाजा कोणी उघडल्याचा आवाज कधी युवराजांनी अथवा दुर्गाबाईंनी ऐकला नव्हता. तेथे जखडलेल्या राजबंद्याची अवस्था सोप्या सापड्यात बांधून ठेवलेल्या मोठ्या सापड्यात बांधून ठेवलेल्या जनावरासारखीच होती. त्यामुळेच की काय त्या बंद्यासाठी दिवसातून 2 वेळा खिडकीद्वारे खाना आत टाकला जायचा. कधी दिवसाच्या तुटपुंज प्रकाशात तर कधी रात्री मेणबत्तीच्या थोड्याशा उजेडात. त्या राजबंद्याचा चेहरा दिसायचा तो साठीकडे झुकलेला, मध्यम हाळापेराचा आणि विलक्षण बोलक्या डोळ्यांचा मुसलमान बुड्ढा होता. साधा कैदी म्हणून एखाद्या अंधाऱ्या तळघरामध्ये फेकून देण्याऐवजी राजबंदी मानून बऱ्यापैकी जुनाट घरात त्याची व्यवस्था लावली होती. इतकेच थोड्याच दिवसात त्या बंद्याचे नाव मिया खान असून तो अथणीचा सुभेदार होता. एवढी खबर शंभूराजांना समजली. मात्र त्याच्या वर्तनावरून तो कोणी भला मनुष्य असावा आणि दुर्दैव म्हणूनच त्या बंदीखान्यात खितपत पडला असावा असे त्यांना वाटले. 2 महिने लोटले तरी दिलेर खानाचे पुढचे धोरण समजतच नव्हते. शत्रूंच्या शिबिरामध्ये संभाजीराजांचा जीव नुसता कोंडत होता. बहादूरगडाच्या त्या जालीम हवेलीमध्ये काही केलं त्यांना झोप यायची नाही. आई भवानीच्या नावाने गड्यामध्ये बांधलेला ताईत ते पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यांसमोर धरत. आपल्या मातीची, मुलकाची आणि विशेषतः लाडक्या आबासाहेबांची त्यांना आठवण दाटून येई. डोळ्यांसमोर येसूबाईंच्या नेत्रातील प्रेरणादायी बाहुल्या उभ्या राहत. त्यांचे ते गांजलेपण, ती बैचेनी आणि ती तडफड पाहून दुर्गाबाई आणि रानूबाईंचा जीव थोडा थोडा होई. युवराजांपेक्षा त्यांचेच अधिक जागरण होई. आपल्या पतीला मानसिक, भावनिक आधार द्यायचा दुर्गाबाई खूप प्रयत्न करत. एके रात्री कसल्याशा भयंकर स्वप्नाने शंभूराजांचे काळीज कुरतडून टाकले. ते अचानक उठून घाबरे होऊन बिछाईतीवर बसून राहिले. आजूबाजूची लिंबाची झाडे वाऱ्याने वाहत होती. दुर्गाबाई घाबरून युवराजांच्या मुखाकडे पाहत होत्या. शंभूराजांच्या डोळ्यांसमोरून ते भयंकर स्वप्न हलत नव्हते. दिलेर खानाने पेश केलेला तो शृंगारलेला हत्तीच खवळला होता. त्याचे खांबावरचे अवजड पाय शंभूराजांचे अंग तुडवून तुडवून त्यांचे तुकडे तुकडे करत होते. युवराजांचे अवघे शरीर रक्तबंबाळ झाले होते.